नमस्कार. मी नीलाक्षी काळे सालके. मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत दत्त जयंती. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी करतात. भाविक लोक या दिवशी गुरुचरित्राचे पारायण करतात. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी ठिकाणी दत्ताची स्थाने आहेत. तिथे दत्त जयंतीला मोठा उत्सव होतो. अशी कथा सांगतात की महातपस्वी ऋषी अत्री यांची पत्नी सती अनुसया ही महापतिव्रता होती. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना अशी इच्छा झाली की तिची परीक्षा पाहावी. एक दिवस अत्री ऋषी नदीवर स्नानाला गेले असताना ब्रह्मदेव, विष्णू व महादेव यांनी साधूंचे रूप धारण केले व अनसुयेच्या झोपडीच्या दाराशी येऊन ते भिक्षा मागू लागले. अनसुयेने त्यांना आदराने बसवून घेतले व त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. पण आता ते तीन साधू म्हणू लागले की तू अंगावर कपडे न घालता आम्हाला वाढलेस तरच आम्ही जेवू. तेव्हा सती अनसुयेने आपल्या सामर्थ्याने ते तिघांची लहान बाळे केली व मग त्यांना जेवायला वाढले. अत्री ऋषी स्नान आटपून परत आले तेव्हा त्यांनी ओळखले की ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत. त्यांनी त्यांची नावे चंद्र, दत्त व दुर्वास अशी ठेवली. त्यातला दत्त हा विष्णूचे रूप होता. पुढे चंद्र चंद्रलोकी निघून गेला. दुर्वास तपश्चर्या करायला जंगलात निघून गेले व दत्त या तिघांचे रूप म्हणून 3 शिरे 6 हात असा दत्तात्रेय म्हणून राहिला. स्कंद पुराणात मात्र अशी कथा सांगितली आहे की अत्री ऋषींना व अनसुयेला एक मुलगा झाला. तो देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्री ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय, दत्त आणि अत्रेय मिळून दत्तात्रेय असे त्याचे नाव पडले. दशावताराप्रमाणे विष्णू पुराणात विष्णूचे 24 अवतार सांगितले आहेत. त्यानुसार दत्त हा विष्णूचा 6वा अवतार मानला जातो. धन्यवाद.